हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आणखीन एक मृतदेह सापडला आहे। सकाळी किनाऱ्यावर हा मृतदेह वाहून आलाय। हा मृतदेह महिलेचा आहे। त्यांचे नाव शेवंती मिरगल असून टवेरा गाडीतून त्या प्रवास करत होत्या। सकाळी स्थानिक नागरिकांना हा मृतदेह सापडला आहे। त्यानंतर प्रशासनाला याबाबतची माहिती कळवण्यात आली आहे। तर तिसरा मृतदेह महाडपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या केंबुर्लीत मिळाला आहे। त्यांचे नाव संपदा वाझे असल्याचं पुढे आलं आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्याबरोबर आहे। प्रणव, आपण बघतोय की आतापर्यंत 3 मृतदेह सापडलेत। आपण बघतोय 2 मृतदेह अगदी हरिहरेश्वर आणि आंजर्लेच्या किनाऱ्यावर म्हणजे 100 ते 150 किलोमीटर लांब, ते एक मृतदेह 3 किलोमीटर अंतरावर सापडलेला आहे। आता एकूणच तपासाची दिशा कशी असणार आहे? खरं तर आता बघायला गेलं तर दोन्ही मृतदेहांची आताच ओळख काही मिनिटांपूर्वीच पटलेली आहे। जे दोन्ही मृतदेह जे आहेत, जे हरिहरेश्वरला सापडला होता तो एक मृतदेह असेल किंवा केंबुर्लीला जो सापडला होता ते मृतदेह असेल, हे दोन्ही मृतदेह महिलांचे होते आणि हे टवेरा गाडीतनं प्रवास करत होते। एकीचं नाव जे आहे ते मिरगल म्हणून आहे, शेवंती मिरगल, आणि दुसरीचं संपदा वाझे, ही केंबुर्लीला सापडली। दोघी टवेरा गाडीतनं प्रवास करत त्यांची आत्ताच त्यांच्या नातेवाईकांकडनं जी आहे ती त्यांची ओळख पटलेली आहे आणि त्यांचं आता पोस्टमॉर्टम करण्यात येईल। मात्र आता तपास जो आहे तो एनडीआरएफच्या टीमनं आंबेच्या खाडीच्या पलीकडे सुरू करायचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि त्यामुळे आता त्या दृष्टीने जो तपासाची चक्र जी आहेत त्या बोटी त्या दिशेने नेणार आहेत। त्याचबरोबर कोस्टगार्डच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्याची गस्त जी आहे ती वाढवलेली आहे आणि समुद्र हेलिकॉप्टरच्या साह्यानं ज्या समुद्र किनाऱ्यावर ज्या ज्या ठिकाणी शक्यता वाटते हे मृतदेह येऊ शकतात त्या ठिकाणी गस्ती पथकं वाढवण्याचा निर्णय कोस्टगार्डने घेतला आहे। त्यामुळे कोस्टगार्डचे 2 हेलिकॉप्टर सध्या जो कोस्टल एरिया आहे, जो अरबी समुद्राचा किनाऱ्याचा एरिया आहे, जर आहे म्हणजे रायगड असेल आणि रत्नागिरी, या 2 कोस्टल एरियांमध्ये सध्या गस्त घालतात आणि त्यांची गस्तीच्या माध्यमातून इथल्या स्थानिक लोकांना आता मदतीसाठी इथल्या पोलीस प्रशासनाने आवाहन केलंय। म्हणजे केळशी असेल, अंजारला असेल, हरणय असेल, या रत्नागिरीच्या ज्या बीचवर मृतदेह लागण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आता प्रशासनानं तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच आता इथे गस्ती पथकं जी आहे ती वाढवली आहेत। स्थानिक लोक आजही किनाऱ्यावर गस्त जी आहे ती घालतात आणि त्या माध्यमातून आता खरं तर एनडीआरएफने निर्णय घेतल्याप्रमाणे आंबेच्या खाडीच्या पलीकडे आता बोटीच्या साह्यानं ही गस्त वाढवण्यात येणार आहे आणि त्यामुळेच आता ही मृतदेह जे आहेत ते खरं तर समुद्र किनाऱ्यांवर सापडतात। त्यामुळे हा निर्णय आता घेण्यात आलाय आणि त्याच्या माध्यमातून दृष्टीने प्रयत्न जे आहेत ते सुरू झाले। अगदी खरं आहे प्रणव, बचाव पथकं आपल्या परीनं जिकिरीनं प्रयत्न करतात। मात्र सर्वसामान्यांनी देखील स्थानिकांनी आजूबाजूच्या लोकांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे की या संदर्भात काही माहिती मिळाली तर त्यांनी निश्चितच प्रशासनाला कळवावं। एक विचारावंसं वाटतं प्रणव, ज्या तऱ्हेने आपण बघतोय की 2 एसटी बसेस वाहून गेला हे नक्की झालं, ही एक टवेरा गाडी आहे। त्यानंतर असे काही नातेवाईक समोर आल्यात का जेणेकरून आपल्याला असं लक्षात येईल की याहूनही अधिक वाहनं यात वाहून गेले असते? काही कारणाने प्रणव पोळेकर यांचा फोन आपल्या संपर्क कक्षाच्या बाहेर गेलेला आहे। हरिहरेश्वरमध्ये आपण बघतोय दुसरा मृतदेह सापडला, पहिला आंजर्लेच्या समुद्र किनाऱ्यावर सापडला, तर तिसरा मृतदेह हा 3 किलोमीटर अंतरावर सापडलेला आहे। 2 महिलांचा मृतदेह आहे, तर एका पुरुषाचा मृतदेह म्हणजे कामे जे वाहन चालक होते त्यांचा मृतदेह आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सापडलाय। त्यामुळे आपण बघतोय की खरोखरच एनडीआरएफ असेल, नेव्ही असेल, रिव्हर राफ्टिंग असेल, पाणबुडी असेल, आपापल्या परीनं प्रत्येक जण मदत करतायत, प्रयत्न करतायत। मात्र आज आपण बघतोय की नदीचा प्रवाह इतका वेगात होता की त्यामुळे काही मृतदेह आपण 100 ते 150 किलोमीटर अंतरावर गेलेले पाहतोय, ते एक मृतदेह 3 किलोमीटर अंतरावरती सापडलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।